100 पडले. कसे साठवले होते माझं मला माहीत. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठं आत्ताच 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढे जाऊन म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. केवढं दुःख आहे. बरं हे दुःख फार वेळ नाही बरं का सर. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, काल माझे 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना. जाऊ दे मरू दे, आपले 100चे 500 गेले. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. आनंदही आपलं आहे आणि दुःखही आपलं आहे. फक्त अंतर्मनात डोकवण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे. आनंद सुख जर बाजारात विकत मिळत असतं ना, तर जगातल्या सगळे श्रीमंत माणसं सुखी असते आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण हे बाजारात कुठंच विकत मिळत नाही. आणि म्हणून आपल्या आनंदाच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, की आमच्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत, काय नेमकं माझं जगण्याचं कारण आहे. आपण कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे. ज्या दिवशी आपण ते विचारू, ज्या दिवशी ते आपल्याला सापडेल, मला वाटतं तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. काळ आणि वेळेनुसार काळ बदलतोय, वेळ बदलतीये. काळ आणि वेळेनुसार आम्ही बदलत राहू आणि या बदलांसोबत चालत 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 आम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. श्वास कधी थांबणार आहे आम्हाला माहित नाही. आम्ही कुठपर्यंत या जगण्याच्या प्रवासात आहोत ते आम्हाला ठाऊक नाही. कधी श्वास थांबेल याची शाश्वती नाही. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जगणं कधी हरून गेलं आमचं आम्हालाच कळलं नाही. हे जगणं हरू देऊ नका. आता तुम्ही कॉलेजचे मुलं मुली आहात. हे कॉलेजचे दिवस तर तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीये. आपण ते छान एन्जॉय केले पाहिजेत. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या जगण्याकडे, जेव्हा आम्ही आमच्या आयुष्याकडे बघायला लागू ना, मला वाटतं तेव्हा आमचं जगणं समृद्ध होऊन जाईल. म्हणून इतिहासातनं काय शिकायचं ते ठरवा, वर्तमानाकडे कसं बघायचं ते ठरवा, भविष्याचा वेध कसा घ्यायचा ते ठरवा, मागे किती बघायचं तेही ठरवा. कधी कधी आम्ही फक्त इतिहासात डोकावत बघतो आणि भविष्याकडे बघायचं राहून जातं. मी तर म्हणतो मागं फक्त इतकंच बघा. तुम्ही बघा, गाडी चालवत असताना ड्रायव्हरला पुढे जर बघायचं असेल तर मोठी काच असते आणि मागे जर बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. ड्रायव्हरनं मागे इतकंच बघायचं असतं जेवढं छोट्या आरशात दिसेल. त्यांना असं मागे वळून बसायचं नसतं. तो जर मागे वळूनच बसला तर पुढे जाईल कसा. मागे किती डोकवायचं ते ठरवा. वर्तमानासोबत जुळून घ्या, निसर्गासोबत जुळून घ्या आणि जगा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश आहे. समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग भूतानकडे डोळे विस्फारून बघत होतं. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाही, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की एक दिवस आम्हाला आमची सगळी प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. मग आम्ही समाधानी आहोत का? आमच्या समाधानाच्या जागा नेमका कोणत्या आहेत? मला वाटतं हे ठरवावं लागेल. आज कॉलेजचे मुलं मुली इथे आहेत म्हणून एक गोष्ट सांगेल, शोधा तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे आणि जगणं समृद्ध करा. मी असं का म्हटलं माहितीये की तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. इथं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यावर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही कॉलेजला असताना गॅदरिंग असायचं कॉलेज आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मग तिथे कळायचं कुणामध्ये काय गुण आहेत, कुणामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, कुणामध्ये काय विकनेस आहेत. मी नवीनच असा पुण्यात शिकायला गेलेलो आणि कॉलेजला गेल्याबरोबर आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश कॉलेजचं गॅदरिंग आहे, तू त्या गॅदरिंगमध्ये भाग घेणार आहेस का? मी म्हटलं हो घेणार आहे. म्हटले काय करणार आहे? मी म्हटलं मी सूत्रसंचालन करतो कार्यक्रमाचं. सर मला म्हटले तुला MBA कशात करायचं आहे? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर मला म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं आहे त्यांना अशी सूत्रसंचालनासारखी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये, त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी करावी. 10 पोरं गोळा करावीत, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठं संधी द्यायची ते बघावं. मी म्हटलं ठीक आहे. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करायची? गॅदरिंगमध्ये काय असतं, एक तर ग्रुप सॉन्ग नाहीतर ग्रुप डान्स. डान्सचा आमचा कुठून कुठून संबंध नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. म्हटलं मग ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची काय? बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत म्हणजे नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं सर. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. 11व्या-12व्या दिवशी एक पोरगा मला म्हटला, दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हटलं आपण नगरला नाही, आपण पुण्यात आहोत. म्हटलं मग त्यानं काय होतं? म्हटलं इथं ग्रामरपेक्षा म्हणजे कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं असते. म्हटलं पुण्यात बाणातला न कन्नाळातला न, तू याच्या फंदात पडू नको. म्हटलं मग करायचं काय? म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं मग यानं काय होतं? म्हटलं आपल्या अंगावर येत नाही. कुणी जर म्हटलं हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं ठीक आहे. आम्ही पुरातन काळातली कथा शोधली, महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहरण. आता आम्हाला सॉट अनालिसिस नावाचा एक प्रकार सरांनी शिकवला होता. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. मग स्ट्रेंथ ओळखायच्या, विकनेस ओळखायच्या आणि संधी द्यायची. आता नाटकात द्रौपदीचं वस्त्रहरण याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे द्रौपदीची.
द्रौपदीचा रोल करायला एखादी मुलगी पाहिजे. वर्गातल्या 5-6 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो, बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या, मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग. मग मी म्हणायचो, तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या. आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. त्या मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत, पण रोल काय करायचा नाटकात? आता तिला कुणी सांगायचं, तुला द्रौपदी व्हायचंय? त्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं, ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या, द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची, वेळेवर येते की नाही? म्हटलं आता करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं, तू नाटकात काम करणार का? म्हटलं, रोल काय करायचा? म्हटलं, द्रौपदी. म्हटलं, डोक्याचं काय करायचं? म्हटलं, वीग आणून लावू. तो म्हणला, तुम्ही वीग आणून लावा, असला रोल करतो म्हणला मी द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते, मी द्रौपदी व्हायला तयार आहे, तुम्ही वीग आणून लावा. पण म्हणला, माझी एक अट आहे. म्हटलं, काय? म्हटलं, मी द्रौपदी होतो, पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं, दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नको. सगळे कॅरेक्टर मी शोधत होतो, मला भीम सापडत नव्हता. आता भीम कुठून आणायचा? भीम म्हणजे जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि त्या जिम मध्ये व्यायाम करणार एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्र मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असले 2-4, त्यांच्याकडे फार लक्ष देत नसतं. मी त्याला म्हटलं, बाहेर चक्र मारून काहीच उपयोग होत नाही, तुला मी आत एंट्री देतो. म्हटलं, ते कसं? म्हटलं, नाटकात काम करशील का? म्हटलं, रोल काय करायचा आहे? म्हटलं, आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी पिदार शरीर एसटी तुझी स्ट्रेंथ आहे, तू भीमाचा रोल कर. म्हटलं, मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला मी म्हटलं, वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम. मी सगळे कॅरेक्टर शोधले. आता मला 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता, तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरगं, अभ्यास सोडून त्यानं दुसऱ्या आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. एक मार्क जरी कमी पडला ना तरी त्याला 2-2 दिवस करमायचं नाही. कधी पिक्चरला नाही, कधी ग्राउंडवर खेळायला नाही. कधी जर पिक्चरला आम्ही त्याला घेऊन गेलो तर ते त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता नाही. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. प्रेझेंटेशनला जर पुढे आला तर कधीच ते मान वर करून बोललं नाही, काय मान खाली घालून बोलणार. मी त्याला म्हटलं, दादा आपल्याला नाटक करायचं आहे, तू काही भूमिका करणार का? म्हटलं, मला मान वर करून बोलता येत नाही. मी म्हटलं, आपल्या सरांनी काय शिकवलंय, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी मान खाली असणं हीच तुझी स्ट्रेंथ आहे. तुम्हाला ते कसं? म्हटलं, तू 5 पांडवांपैकी एकाची भूमिका करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. तुम्हाला लका आयुष्यभर मी हेच करत आलोय. म्हटलं, नाटकात पण हेच करायचं. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय आपल्या ऐकण्यातला नव्हता. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय, पण भीमाला काय माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधनाचं काय चाललंय. दुर्योधन आणि दुःशासन असे वस्त्रहरणासाठी पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. ते दुःशासन एवढा घाबरलेला, त्याला म्हटलं, तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. भीमाला म्हटलं, का गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, आता नाही. जोपर्यंत आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय. कृष्ण स्टेजच्या मागे घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं, तू तरी ये, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला, ते मागे काय घडलं ते घडलं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत. म्हटलं, आता करायचं काय? आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत साहेब जरा बरी होती. मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. हल्ली आपण बघतो साहेब, कुणी कुणाची मदत घेतो. मग आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं, शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली
विग एकीकडं, द्रौपदी एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आमच्या माना खाली गेल्या आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडे तिकडे बघायचं तर द्रौपदीकडे बघताय. बरं त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हणला, द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती? त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरगं लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं, ते सांगन तेवढाच रोल करायचं. सांगायचं तात्पर्य काय माहितीये? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहे. आपल्या प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. आपल्याला प्रत्येकाला कोणता ना कोणता रोल दिलेला आहे भगवंतानं. आपण एक पात्र घेऊन इथे आलेलो आहोत. ते पात्र आपण इतक्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी कोणतीही तक्रार न करता निघून जायचं. एवढंच आपलं जगणं आहे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. हा, तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली अवेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला कौतुक वाटतं. पोरांनो, जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. इतकं सुंदर आपल्याला जगता येईल का? छोट्या छोट्या आयुष्यातल्या क्षणांची मजा घेता येईल का? नाती गोती, मित्र मैत्रिणी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे हात सरसावले पाहिजेत, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे पाय धावले पाहिजेत, तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम जिवंत असलं पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये ते वात्सल्य फुललं पाहिजे. आणि तरच समजावं की आपण माणसं आहोत. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडणार नाही, ज्या दिवशी आपल्या डोळ्यातलं प्रेम संपेल, ज्या दिवशी कुणाचं तरी दुःख बघून आपल्याला हळहळ वाटणार नाही, त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला यंत्र नाही व्हायचं, आपल्याला माणूस म्हणून जगता येईल का? एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाता येईल का? कुणाच्या तरी सुखदुःखात मनापासून सहभागी होता येईल का? हल्ली कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाशी बोलायला वेळ नाही. कमालीची बिझी होता आपण सगळे. दिवसभरात आपल्याला शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावायची असते, पण या सगळ्या गडबडीत आपण विसरून जातो कधीतरी असा एक कार्यक्रम आपल्या आयुष्यात येणार आहे, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे की कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. इतकं क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची शाश्वती नाही, पण अहंकार मात्र कमालीचा. तुकाराम महाराजांनी खूप गोड सांगितलं, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा अहंकार जो आहे ना, तो आम्हाला आनंदापाशी पोहोचू देत नाही. आणि मग ह्या सगळ्या अस्ताव्यस्त आयुष्यामध्ये स्वतःकडे पाहायला, स्वतःमध्ये डोकवायला आणि आनंदाच्या जागा शोधायला वेळ नाही. कमालीचे बिझी. परवा तर एक जण मला म्हटलं, साहेब मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे. आम्ही जगतो कशासाठी? हल्ली कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, कुणी कुणाच्या घरी मुक्कामी जायला. आता इथे कॉलेजचे मुलं मुली आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत. मला सांगा, आठवतंय का किती दिवस झाले आपण कुणाच्या तरी घरी मुक्कामी गेलोय? आठवत पण नाही. आता पूर्वी मामाच्या गावाला 8-8, 10-10 दिवस सुट्ट्यांना जायची पोरं. मामासोबत तिकडं रानात वनात तिकडे हिंडणार. मजा होती या सगळ्या गोष्टींमध्ये. गावाकडे जर गेलं तर मला आठवतंय, गुडघे टेकून झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय, असं वाळू बाजूला करून जनावरासारखं. आता पॅक बॉटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करताय, नीट आहे का नाही बघा म्हणताय. आंब्याच्या सीझन मध्ये जर गेलात तर प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये गेलात, 2-4 पोरांची तरी गावात डोकी फुटलेली होती. बोराला दगड मारते, डोक्यात पाडून घेते. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-3 जणांचे तरी हात गळ्यात असायचे. मजा होती, साधनं नव्हती, पैसे फार कमी होते, पण माणसं आनंदी होती. त्या गोष्टींची मजा घेत होती. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाटायला जायचं. आत्या एसटीत बसली आणि तिने येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकते कोणाच ठाऊक म्हणते. नात्या गोत्यांमध्ये प्रेम उरलं नाही, वेळ उरला नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मी तर नेहमी म्हणतो, नाती जपा. काय आनंद आहे हो! आई वडील बहीण भाऊ मित्र मैत्रिणी, काय ह्या नात्यांमधला आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारे कृष्ण बासरी घट्ट पकडतात, कारण त्यांना ठाऊक आहे
पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिली. किती मजा आहे सांगा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी तुमची आई, काय आनंद आहे त्या नात्यामधला. आज तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, कॉलेजला येत असाल, कॉलेजवरून 10 मिनिटं घरी जायला उशीर झाला तर बापाची नजर नुसती खालीवर होते, अजून कशी आली नाही. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती. तुम्ही आज माहेरी गेलात, आईला जर माहित असते आज पोरगी माहेरी येणार आहे, दिवसभर तिची नजर रस्त्याकडे असते. तुम्ही उमऱ्यात पोहोचायला उशीर, आई पटकन येते, गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा वळून टाकल, पटकन तिचे ओठ गालावर लावेल. आणि माहेरावरून तुम्ही सासरी जायला निघालात, 4 शेंगा घेऊन जा, भाजी घेऊन जा, दूध तर नेते का, पापड केले, लोणचं घातलंय, कुरड्या केल्यात. आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बरं सासरी मिळत नाही का? अजून वेळ आहे तुला ताई, आत्ताच कुठं. आई फक्त आई करू शकते तुमच्यावरती. म्हणून त्या नात्याचा आनंद घ्या. मुलांनो, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर किती प्रेम असतं. तुम्ही आता तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर. एकदा का तुम्ही वडिलांच्या खांद्याला आलात, आता वडील रागवत नाही. तुमची चप्पल वडिलांच्या पायाला आली का वडील चापड बिपट मारायच्या फंदात पडत नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. वडिलांची काय अपेक्षा आहे? पोरानं मोठं व्हावं, त्यानं कर्तृत्व करून दाखवावं, त्याच्या नावानं आपली ओळख व्हावी, इतकी प्रांजळ अपेक्षा वडिलांची तुमच्याकडनं असते. मला वाटतं हा रिस्पेक्ट, हा आनंद नात्यांमधला आपल्याला घेता येईल का याचा विचार करा. पोरांनो, तुमच्या बापाची तुमच्याकडनं प्रांजळ अपेक्षा आहे. आतापर्यंत आपली ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. उद्या तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, प्रिन्सिपल सर आम्ही सगळेजण तिथे स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला शिपाई असेल, जिल्ह्याचं सगळं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल. तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल आणि तिथे बघेल जिल्हाधिकारी अहमदनगर अमुक, काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती. पोरांना उद्या IPS ऑफिसर झालात, वर्दीत याल, इथं अशी राजमुद्रा असते. बरं, मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, असंख्य क्षेत्र तुमच्या समोर उपलब्ध आहे. आणि यात असं झुकून द्या स्वतःला की तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटलं सुंदर करण्याची एक संधी आपल्याकडे आहे. म्हणून पुढच्या काही आयुष्यातल्या काही जे 5-10 वर्ष आहेत ना शिक्षणाची, याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. पोरींनो, तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर एवढं प्रेम असतं, माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं मुलावर प्रेम असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. पोरानं काय मागू द्या, वडील देतील, पण म्हणतील तर 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पुरीनं काय मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी निघून दिलं आणि कधी नाही. बापाला माहित असतंय चिमणीसारखी 4 दिवस थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरींनो तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील स्वतः फाटलेलं बनियन घालतील, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील इकडे MIDCत सायकलवर कामाला जातील, पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. एवढं प्रेम जगात तुमच्यावर कुणी करू शकत नाही. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अरे काय माझी मुलगी, काय माझा मुलगा, काय याच्यापेक्षा जगणं सुंदर करण्याची कोणती डेफिनेशन आहे. ज्या दिवशी तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना,